समीर आज आपण पाहतोय जास्त काही करू शकले नाही आपल्या संघासाठी. लवकर बाद होऊन माघारी परतलाय. नवीन बॅटर राजू जाधव न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राइक वरती असेल. नॉन स्ट्राइक इन वरती पाहतो आपण थोडासा पावडर मध्ये इथे चुकलाय. रनअप मध्ये चुकलाय. धावसंख्या आपण पाहतोय कुठल्या प्रकारे धावसंख्या लागलेली नाहीये. ते मात्र धावसंख्या धावफलकावरती लागेल कारण एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गोलंदाज यज्ञेश आणि पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती लागली जाते. आपण पाहतोय जय महाकाल मालजीपाडा आणि जरीमरी स्पोर्ट्स पाये या दोन संघादरम्यान आपण एक तगडी लढत पाहतोय. एक काटेकी टक्कर. ऑन साईडला खूप चांगला प्रहार केलाय. राजूच्या बॅट मध्ये निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. समाप्त झालेला. पहिली षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा.
एक गडी बाद 14. नवाने बॅटर आकाश आलाय. आकाश जाधव स्ट्राइक एंड वरती असेल. स्ट्राइक वरती पाहतो आपण राजू आला. ऑन साइडला आणखीन एक खूप चांगला स्ट्रोक पॉवर जनरेट करतोय राजू. ठोकलाय षटकार. पॉवर मशीन म्हटलं जातं राजू जाधव याला. खूप चांगली पॉवर त्यांनी जनरेट केली होती. धावसंख्या 20. यावेळेस आपण पाहतो या मिस टायमिंग झालाय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. साईराज वैती याच्याकडून कॅश प्राइज जाहीर झालेली आहे विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाईल. साईराज वैती याच्याकडून चेंडू टाकून झालेत 2 या षटकामध्ये. धावसंख्या 22 धावा. ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका बिग हिट केलाय राजू जाधवच्या बॅट मधून निघालेला हा 4था षटकार. बघा षटकार ठोकलाय आणि या षटकार ठोकल्यानंतर गोलंदाजाच्या भोवती 2 सिनियर खेळाडू तिथे पोहोचले होते. काहीतरी कानमंत्र दिला असावा गोलंदाज सुशांत याला. राजू जाधव पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. इनसाइड एज लागला. त्यानंतर चेंडू शरीरावरती देखील आदलला. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. अवलेस बघा नियंत्रणामध्ये नव्हता. कॉन्फिडंट फटका नव्हता आणि उत्कर्ष कामगिरी करतोय. उत्तम कामगिरी करतोय. हा झेल पकडलाय आणि राजू जाधव याच्या खेळीला पूर्ण विराम इथे लागला गेलाय. फलंदाज बाद. बिग विकेट बिग ब्लो म्हणावं लागेल कारण राजू याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली होती. 4 षटकार ठोकलेत आणि एक दुहेरी धाव देखील त्याच्या बॅट मधून निघाली. तब्बल 26 धावा करून तो बाद झालाय. नवीन बॅट्समन दीपू. दीपू याचा क्रम या फायनल मॅच मध्ये थोडासा बदलला गेलाय. चेंज केलाय. कोलबटेबाजा चेंडू शतरक्षक पोहोचला होता तिकडे. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. पायने हा चेंडू फील्ड केला होता तिकडे. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती.
बघा दोन षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल याच्यावरती कामगिरी सोपवलाय. साईराज वैदी याच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आता त्या पहिल्याच बॉल वरती निखिल याचं स्वागत षटकारानं केलंय. ठोकलाय षटकार, 6 धावा. यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. निखिल हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. एक अनोखा ऍक्शन आहे निखिल याचा, मात्र सध्या तरी तो अडचणीत आलाय. धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. या सिंगल धावेने धावसंख्या 37 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण बॉल बॅक ड्राईव्ह इथे खेळला गेला होता. स्वतःच्या फलतरूमध्ये निखिल याने हा चेंडू फील्ड केला. एक सिंगल धाव आलेली आहे. मोठी फटके आल्यानंतर सिंगल वरती देखील भर देत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती. 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. पुन्हा एकदा पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या 39. धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना ऑफसाईडला फटका खेळला गेला. प्रवीण आहे तिकडे. प्रवीण चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पुन्हा एकदा पूर्ण झाली. या षटकात चेंडू टाकून झालेत 4. 40 धावा धावफलकावरती लागलेत. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय ही धावफलकावरती लागताना. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. निखिल अख्खूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, पॉवरफुल देखील झालाय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल झालाय. 6 धावांकरता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46 या धावसंख्येवरती. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू कॉलवर्ट बॅस हाताला गेला होता. बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू तो बॅकवर्ड पॉइंट मध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 47 आणि 48 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावा ह्या बनवाव्या लागतील. 18-48. कम ऑन डिझाय.
वरती यज्ञेश, बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण केवल याला. अठ्ठेचाळीस धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडूला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता. बॉल वरती मुक्तेश याने स्वागत षटकाराने केलंय गोलंदाजाचं केवल याचं. आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे ठोकलाय. ₹3000 कॅश प्राइज हे दिलं जाईल. अवलेस पाहतो आपण इनसाइड आउटचा फटका खेळलाय. षटकार नाही तर चौकार आलाय. बाउंड्री. धावसंख्या 16 धावा. तरी देखील ₹1000 कॅश प्राइज हे दिलं जाईल. सन्माननीय उमेशजी मुकादम यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. केवल महागडं ठरतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. या चेंडूवरती फिंगर रोल केले होते. आपण पाहतो की बोट फिरवली होती. स्लोअर 1 इथे हाताळलाय आणि कमबॅक केलाय केवल याने. ज्या सरासरीची आवश्यकता आहे ती सरासरी मेंटेन ठेवली जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. चौथा चेंडू निधाव आलाय. अजूनही 32 धाब्यांची गरज. फुलटॉस चेंडू पंचांनी हात बाहेर काढलाय म्हणजे हा चेंडू नो असेल. नो बॉल. बघा पंचांनी नो चेंडूचा इशारा केलेला आहे आणि सध्या तरी पंच इथे काहीतरी इथे चर्चा करतायत. चला तिसऱ्या पंचांकडे चला पाहूया. इथे फुलटॉस चेंडू आहे. तिकडे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तर हा चेंडू कमरेच्या वरती आहे म्हणजे हा चेंडू नो असेल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो असेल. नो बॉल. या 2 धावा येत आहेत. 3 धावा येत आहेत. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती लागल्या जातात आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. चोरकास मारण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. 1 धाव इथे मिळेल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे.
या एका सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. अख्खूट टपाचा चेंडू पुल केलाय, पॉवरफुल झालेला नाहीये. शतरक्षक आहे तिकडे, पकडला जातोय झेल. समाप्त झालाय मुक्तेश याचा यज्ञेश याचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. षटकाची समाप्ती. मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 20, म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये अजूनही 28 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावींची गरज. चला पंचांनी ताकीद द्यायची आहे की आपण शतरक्षण लवकर लावून घ्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल की समोरच्या संघाला देखील तेवढ्याच बॅड लाईट मध्ये, जेवढ्या आपण लाईट मध्ये केल्या तेवढ्याच लाईट मध्ये समोरच्या संघाला देखील मॅच खेळायला फलंदाजी करण्याची संधी मिळावी. तर आपण सहकार्य करायचं आहे आणि टीम मीटिंग आपण कमी करायची आहे ही विनंती असेल. सहकार्य करा. 12 चेंडू आणि 28 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. नव्याने बॅटर उत्कर्ष विशाल पाटील येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. नव्याने बॅटर उत्कर्ष हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण मुक्तेश याला, ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलाय. एका गुडघ्यावरती बसत असा फटका देखील आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा मॅच इथे बनवलाय आणि या षटकामध्ये आपण पाहतो या 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 16ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात, आता 14ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव आलाय आणि नव्याने गेलेला फलंदाज उत्कर्ष हा स्ट्राईक वरती आहे. अवलेचा फटका फसलाय. शतरक्षक येतोय तिकडे, खूप चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. उत्कर्ष बॅक टू द डगआउट. नितीन मस्ता न्यू बॅटर इन झालाय आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज जाहीर झाले. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटचा एज इथे लागलं गेलं होतं. एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. खराब फिल्डिंग. लिझी क्रिकेट 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. उमेश दादा तांगडी यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे नितीन मस्तांसाठी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सध्या आवश्यकता आहे जरीमरी स्पोर्ट्स पाये या संघाला. धावसंख्या 23. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. थोडासा जल्लोष पाहायला मिळाला होता, मात्र विकेट गेल्यानंतर थोडीशी शांतता पसरल्या खेळाडू कक्षामध्ये. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण मुक्तेश आपण पाहतोय जो चांगल्या लय मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय आणि मुक्तेश याला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावे लागेल. हा मॅच जर जिंकायचा असेल तर मुक्तेश याला स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं आहे. 24 धावा लागल्यात, अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइटला चाबुक शॉट, कडक शॉट आहे, ठोकलाय षटकार.
मुक्तेशच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या 30 या धावसंख्येवरती 30 धावा धावफलकावरती लागले जातात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडस दडपण जाणवतंय या बॉलर वरती, विशाल वरती. 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 7. 17 17 या खतरा. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय आणि एक सिंगल धाव इथे आलाय. बघा इथे समीकरण आता येऊन थांबलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. चला जास्त टीम मीटिंग करू नका. पाण्याची आवश्यकता आहे. पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मालजीपाडा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग सजवायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका आणि पायी संघाला देखील विनंती असेल की आपण कमी वेळ घ्या. ड्रिंक्स ब्रेक यानंतर तुम्हाला मिळणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा विनंती असेल. 6 चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता. 6-16 हे समीकरण. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 16 धावींची गरज. बघा 16च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि ती सरासरी शेवटच्या षटकामध्ये येऊन थांबलेली आहे. पहिल्या षटकात 20 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या. 32 धावा या धावफलकावरती लागले गेल्यात. आता 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा आणि आपण पाहतोय मुक्तेश हा फलंदाज स्ट्राइक वरती आहे. आकाश जाधव आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6-16. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः आकाश चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडलाय. मुक्तेशची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. प्रवीण गोवारी न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राइक वरती असेल. समीकरण आपण पाहतोय 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा. मुक्तेशाने नक्कीच मॅच बनवला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट समोरच्या संघाला त्याने बहाल केलंय. मी तर म्हणेन प्रवीण देखील एक अनुभवी खेळाडू आहे. 5 चेंडू 16 धावींची गरज आहे. इथे मोठे फटके मारावे लागतील प्रवीण याला. मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून चालाय कव्हर पॉइंट मध्ये. शतरक्षक येतो तिकडे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली आणि 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 4-14 हे समीकरण आहे. इथे 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. षटकार किंवा चौकार इथे ठोकावा लागेल प्रवीण गोवारी याला. आकाश जाधव मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म उर्दू विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आउट ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नितीन मस्तान इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. खराब कॉलिंग.
बघा 1 चेंडू आणि 7 धावा. अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि 7 धावा बनवायच्या आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि या शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. इथे गोलंदाजाने जर चमत्कार केला तर होऊ शकतात. पाहूया. निखिल ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट इथे केला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क हा झालेला नाहीये आणि अशा प्रकारे हा मॅच हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे जय महाकाल मालजीपाडा टीमनं. हार्डलक हार्डलक जरीमरी स्पोर्ट्स पाय टीम. अभिनंदन अभिनंदन जय महाकाल. चला, मान्यवरांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानबद्ध व्हायचं आहे आणि विजेत्या संघाने विनंती असेल की आपण आमच्या स्टेजच्या समोर इथे येऊन बसायचं आहे. खुर्च्या तिकडे ठेवल्या जातील, त्या खुर्च्यामध्ये आपण बसून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. लगेच बक्षीस वितरण सोहळा इथे पार पाडला जाईल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर